2024 रोजी आमच्या गावामध्ये अहिल्यादेवी यांची जयंती साजरी झाली। त्या दिवशी 31 तारखेला आम्ही एक रक्तदानाचा कार्यक्रम ठेवला होता। एक 52-53 पिशव्या आम्ही लोकांचं रक्तदान केलं आणि त्या शाळेमध्ये वृक्षारोपणाचाही कार्यक्रम केला आणि एकदम आज 6 जूनला आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावामध्ये एक मिरवणुकीचा छोटेखानी कार्यक्रम ठेवला होता। त्या कार्यक्रमाचा आता समारोप झालेला आहे आणि कार्यक्रम आमचा एकदम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकदम शांततेने व्यवस्थित पार पडला। त्याबद्दल सगळे जनतेचेही धन्यवाद। आणि अहिल्यादेवीच्या जयंतीबद्दल सांगायचं म्हणजे अहिल्यादेवींनी खूप काही जे हिंदू धर्मातील देवी देवतांचे जीर्णोद्धार असतील मंदिराचे किंवा न्यायदानाचं काम असेल, सर्वात प्रथम अहिल्यादेवींनीच प्रचलित आणलं। आणि न्यायदानामध्ये कसं आहे, त्यांच्या मुलाने एकदा काहीतरी चूक केली होती, त्याच्या मुलालाच मृत्यूदंड दिला होता। इतक्या प्रखर आणि न्यायवादी आमच्या अहिल्यादेवी होत्या। आणि आजच्या म्हणजे अहिल्यादेवीच्या जयंतीनिमित्त आम्ही गावात वेगवेगळे उपक्रम घेतले आणि गावालाही आम्हाला त्याच पद्धतीने सहकार्य केलं।